देर इज अ डू नॉट हॅव आयर्न. महत्वाचं बघा, आयर्न यात नाही आहे. ओके, तुम्ही मॅग्नेट जर घेतला, घरातले तुम्ही काही कॉम्पोनंट आहेत तुमच्याकडे, वेगवेगळ्या वस्तू आहेत, तुम्ही काय करा, मॅग्नेट जर असेल तर मॅग्नेट प्रत्येक वस्तू लावून बघायचं. म्हणजे जे मेटल आहे की नाही, मेटल तुमच्याकडे जे 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 आहेत ते सगळ्याला मेटलमध्ये लावून बघा. ज्या मेटलला काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे, म्हणजे मॅग्नेट जर अट्रॅक्ट झाला त्या मेटलकडे, तर तो काय असणार आहे, फेरस असणार आहे, लक्षात ठेवा. आणि नॉन फेरस काय असणार आहे, जो नॉन फेरस असणार आहे त्याला ते मॅग्नेट काही परिणाम होणार नाही. ओके, कारण का, त्यात आयर्न नसणार आहे. हा मेन बेसिक म्हणजे काय डिफरन्स म्हणूया आपण, बेसिक डिफरन्स आहे याच्यामध्ये. ओके, टिपिकली नॉन फेरस मेटल्स इन्क्लूड कॉपर, अल्युमिनियम. तुम्ही जे समोर बघताय मॅक्झिमम आपण जे वापरतोय ते तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण नॉन फेरस कुठं वापरतोय, तर नॉन फेरस मटेरियल कॉपर आणि अल्युमिनियम हे मटेरियल जास्त प्रमाणात वापरतोय. त्यानंतर टीन अँड झिंक. एक्झाम्पल इथं दिलेले आहेत, समोर बघा, दिसते तुम्हाला. जर दिसत नसेल स्क्रीन तर लगेच सांगायचं मला. ओके, अल्युमिनियम, कॉपर, झिंक, टीन, लीड, सिल्वर, गोल्ड, मॅग्नेशियम. म्यूट जर असेल कुणाचा, अनम्यूट करा. अनम्यूट असेल तर म्यूट करा. अनम्यूट आहे बघा कुणाचं तर म्यूट करा. ओके, एक्झाम्पल अल्युमिनियम. हॅलो, अल्युमिनियम, कॉपर, झिंक, टीन, लीड, सिल्वर, गोल्ड आणि मॅग्नेशियम. म्हणजे सिल्वर गोल्ड दागिने बघा, ते मॅग्नेटला अट्रॅक्टेड आहेत काय, मॅग्नेटला नॉन अट्रॅक्टेड. ओके, मॅग्नेट अट्रॅक्ट होत नाही त्याच्याकडे. अल्युमिनियम बघा, अल्युमिनियम, कॉपर, झिंक, समोर जे दिसतंय तुम्हाला. ओके, आता आपण हे वन बाय वन आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणारच आहे. ओके, पण लक्षात ठेवा, कुठलं नॉन फेरस मेटल्स काय कुठले कुठले आहेत, अल्युमिनियम, कॉपर, झिंक, टीन, लीड, सिल्वर, गोल्ड आणि मॅग्नेशियम. ओके, मेजरली जे आपण वापरतो कॉपर, अल्युमिनियम. ओके, आता बघा नेक्स्ट, कॉपर अँड इट्स अलॉयज. पहिला आपण बघणार आहे बघा, पहिला अलॉय कुठला बघणार आहे, कॉपर अँड इट्स अलॉयज. आता समोर दिसते तुम्हाला, कॉपर म्हणले की काय असणार आहे, तार दिसतात बघा गुंडाळलेल्या. ओके, तारा. या तारा कशासाठी वापरतो आपण, फॉर इलेक्ट्रिक कंडक्शन. ओके, म्हणजे करंट जो आपण ज्याच्यामध्ये वापरतोय. ओके, तर ते जे मटेरियल आहे हे काय, कॉपर आहे. आता बघूया नेक्स्ट, copper and its alloys. Non-ferrous alloy in which do not have iron as their base element. Iron हा त्याचा बेस एलिमेंट नाहीये. Two most important non-ferrous metals are aluminum and copper. अल्युमिनियम आणि कॉपर हे दोन जास्तीत जास्त महत्वाचे, मॅक्झिमम सगळीकडे वापरात असणारे असे मेटल्स आहेत, नॉन फेरस मेटल्स. ओके, वन कॅन ऑल्सो गेट नॉन फेरस मेटल्स ॲज अलॉय. एक्झाम्पल, ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. जर कॉपर मध्ये झिंक तुम्ही ऍड केलं तर ते जो अलॉय तयार होणार आहे त्याला म्हणायचं ब्रास, म्हणजे पितळ. कॉपर म्हणजे तांबे म्हणतोय आपण, ब्रास म्हणजे पितळ. म्हणजे कॉपर पासून ब्रास तयार होते बघा. आणि ब्रास तयार करण्यासाठी काय करावं लागतं, अलॉय करावं लागतं, कशाचे, मिक्सर करावं लागतं. दोन मेटल मिक्स करावं लागते. कुठले कुठले, कॉपर आणि झिंक. ते आपण डिटेलमध्ये आणि पुढे बघणारच आहे. ओके, इट इज मोस्टली यूज्ड इन स्ट्रक्चरल ऍप्लिकेशन requiring reduced weight, higher strength, magnetic properties, higher melting point, resistance to chemical and atmospheric corrosions. आता सॉरी, तर नॉन मॅग्नेटिक प्रॉपर्टीज पाहिजे. ओके, आता बघा स्ट्रक्चरल ऍप्लिकेशन्स जे असतील. ओके, वेट, ह्याचं वेट आणि वेट कसं असणार आहे, रिड्यूस कमी असणार. स्टील आणि कास्ट आयर्न पेक्षा ह्याचं वेट कमी असते बघा. तांबे, पितळ. ओके, अल्युमिनियम, मोस्टली अल्युमिनियम बघा कसं असते, वेट एकदम कमी असते आणि स्ट्रेंथ पण चांगली असते. ओके, स्ट्रक्चरल मेंबर त्याचं व्यवस्थित वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रक्चर लगेच तयार करता येतात. ओके, त्यानंतर हायर मेल्टिंग पॉईंट त्याचा जास्त आहे. रेजिस्टन्स टू केमिकल अँड ऍटमॉस्फेरिक करोजन सगळ्यात महत्वाचं. म्हणजे हे बाहेर आपण जे वापरतोय सगळीकडे मटेरियल, कारण का, हे ऍटमॉस्फिअर आणि करोजन जे केमिकल आहेत त्याच्यापासून काय, त्याच्यापासून जे करोजन होतंय ते करोजनला रेजिस्टन्स करण्याचं काम हे जास्ती प्रमाणात करू शकते. कुठले मेटल, नॉन फेरस. ओके,
Non-ferrous metals such as copper, brass, bronze, aluminum, magnesium, nickel, chromium, titanium, lead, zinc, tin, gold, silver, platinum and their alloys are used in a wide variety of application. बघा किती नॉन फेरस मेटल्स सुद्धा आहेत जे आपण वापरतोय. म्हणजे नुसतं स्टील आणि कास्ट आयर्नच नाही, तर आपण हे जे नॉन फेरस वापरतोय त्याच्यामध्ये कॉपर आहे, ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे, अल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, निकेल आहे, क्रोमियम आहे, टायटेनियम आहे, लीड, झिंक, टीन, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे सगळे आणि ह्याच्यापासून अजून ह्याचे अलॉयज असतील. ह्याचे आणि प्रकार असतात त्याच्यात आणि परत मिक्सर वेगवेगळे आपण अलॉयज मिक्स करून त्याचा अलॉय करतोय आपण, वेगळे मेटल मिक्स करून त्याचा अलॉय करतोय आपण आणि त्याने आपण ऍप्लिकेशन त्याच्यावरून भरपूर ऍप्लिकेशन आहेत जे आपण दैनंदिन जीवनात आपण ते वापरतो. ओके, नेक्स्ट वन इज अ प्रॉपर्टीज ऑफ कॉपर. आता कॉपरच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत? ड्यू टू हाय कंडक्टिव्हिटी and reasonable cost, copper is most widely used metal in electrical industries. It has the following properties. Mostly copper कुठं वापरतोय? इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये. कारण काय? एक म्हणजे हाय कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी कंडक्शन त्याचं चांगलं आहे. ओके, वहन करण्याची क्षमता, तो करंट जो कॅरी करतोय तो चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकतोय कॉपर मधून. ओके, आणि दुसरं म्हणजे कॉस्ट, सगळ्यात महत्त्वाचं कॉस्ट रिझनेबल कॉस्ट आहे याची. ओके, इट इज अ क्रिस्टलाइन, नॉन फेरस, नॉन मॅग्नेटिक, रेडिश कलर्ड मेटल. नॉन फेरस मेटल मधला हा आहे त्यामुळे नॉन फेरस आहे, त्यामुळे नॉन मॅग्नेटिक आहे. आणि रेडिश कलरचा हा दिसणारा असा हा मेटल आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कॉपर इज इट्स व्हेरी हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. सगळ्यात महत्त्वाचं बघा, फिजिकल प्रॉपर्टी याची काय असणार आहे? ते व्हेरी हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणून कंडक्शन मध्ये जास्तीत जास्त तारा ज्या वापरतात त्या ह्या कॉपरच्या, तांब्याच्या तारा हे वापरतात. मेल्टिंग पॉइंट ऑफ कॉपर इज अराउंड 1083 डिग्री सेल्सिअस, 1083 1083 डिग्री सेल्सिअस ह्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. लक्षात ठेवा, हे महत्वाचा पॉइंट आहे. ओके, नोटबुक असेल तर नोट डाऊन करा. मेल्टिंग पॉइंट ऑफ कॉपर इज अराउंड 1083 डिग्री सेल्सिअस. सिन्स कॉपर इज ऑल्सो व्हेरी malleable and ductile, it can be rolled, drawn into wires, deep drawn and forged with ease. आता बघा, याचं फोर्जिंग, रोलिंग, ड्रॉइंग या सगळ्या ज्या मशीनिंग आपण हे जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहेत त्या सगळ्या याच्यावर करू शकतोय. कारण का? हे म्हणजे एक म्हणजे मॅलेबल आहे आणि डक्टाईल आहे. मॅलेबल आणि डक्टाईल ही महत्वाच्या दोन प्रॉपर्टीज असल्यामुळं आपण पाहिजे तसा शेप ह्याला देऊ शकतोय. ह्याच्यापासून वायर तयार करू शकतोय. ओके, त्यानंतर फोर्जिंग करू शकतो, रोलिंग करू शकतोय. कॉपर हॅज अ डेन्सिटी ऑफ 8.93 mg per meter cube. Okay, it has a very high electrical and thermal conductivity and can be manipulated by either hot or cold working. म्हणजे हॉट आणि कोल्ड वर्किंग मधनं, कंडिशन मधनं आपण ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वेगवेगळे पार्ट्स आपण करू शकतोय. ओके, हाय इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. कॉपर हॅज गुड करोजन रेजिस्टन्स. सगळ्यात महत्वाचं काय? कारण हे आपण बाहेर एक्सटेरियर बाहेर जास्तीत जास्त वापरतोय, त्यामुळे तिथं ते का वापरू शकतोय? कारण इट हॅज अ गुड करोजन रेजिस्टन्स. ऍटमॉस्फिअर करोजन, ऍटमॉस्फिअरमुळं मॉइश्चरमुळे जे करोजन होते ते त्याला रजिस्ट करण्याचं काम जास्तीत जास्त कॉपर करते. ओके, इट हॅज अ लाईट इन वेट. हलकं, सगळ्यात महत्वाचं काय? लाईट इन वेट. हे मटेरियल कसं आहे? हलका आहे. स्टील आणि कास्ट आयर्न पेक्षा हे कसं आहे? हलका आहे एकदम. ओके, ऍप्लिकेशन. आता बघा याचं ऍप्लिकेशन बघूया. देर आर, येस, next one is a application of copper. There are many industrial uses of copper. Some of them are as follows. About 65% of copper that is produced is used for electrical applications. इलेक्ट्रिकल applications मध्ये 65% हे कॉपरचा वापर हा इलेक्ट्रिशियन मध्ये, इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स मध्ये मॅक्झिमम याचा वापर होतो. ओके, द इम्पॉर्टंट यूज ऑफ कॉपर इन्क्लूड यूज इन पॉवर जनरेशन अँड ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. पॉवर जनरेशन आणि इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन करण्यासाठी मॅक्झिमम ह्याचा खूप महत्वाचा वाटा याचा कॉपरचा आहे, लक्षात ठेवा. इट इज युज्ड इन ट्रान्सफॉर्मर्स, मोटर्स,
bush bars, generators, etc. to provide electricity throughout the country safely and efficiently. म्हणजे अगदी सेफ्टी रूल्स पाळून म्हणजे सेफ्टी आणि सगळ्यात म्हणजे इफिशियंट आपण ते वापरू शकतोय. म्हणून ह्याच आणि 65% ह्याचा वापर आहे बघा सगळ्यात जास्त ह्याच्या कशामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये. म्हणून मग ट्रान्सफॉर्मर असतील, मोटर्स असतील, बुश बार्स असतील, जनरेटर्स असतील, सगळीकडे ह्या तांब्याचा वापर केलेला दिसेल तुम्हाला. In case of electrical equipments, it is used in wiring and contacts for PC, TV, mobile phones and in the circuitry. म्हणजे सर्किट्स जे असतात कशाचे मोबाईल फोन मध्ये, टीव्ही मध्ये, पर्सनल कॉम्प्युटर मध्ये जे वायरिंग केलेलं असते, ज्या वायर्स वापरले असतात ते सगळे सर्किट्स जे असते ते तारा सगळे असतात ते सगळे वापर त्याचा केलेला असतो कशाचा कॉपरचा. ओके, दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ कॉपर. हे समोर समोर तुम्हाला दिसेल ऍप्लिकेशन ऑफ कॉपर. जर स्क्रीन दिसत नसेल तर लगेच मला सांगा. ऍप्लिकेशन ऑफ कॉपर, कॉपर वायर आहेत बघा. त्यानंतर कॉइन्स तुम्हाला बघितलं असणार, पूर्वीच्या काळी कॉइन्स होते कॉपरचे. ओके, आता स्टीलचे आलेले आहेत पण पूर्वी कसं होतं कॉपरचे कॉइन्स पण असायचे. त्याच्यानंतर अलॉयज ऑफ कॉपर. ओके, अलॉयज ऑफ कॉपर. कॉपर बघितलं आपण. आता कॉपर पासून काय काय कुठले कुठले अलॉयज आहेत कॉपरचे हे महत्वाचं आहे, हे आता आपण बघणार आहे. नेक्स्ट सी अलॉयज ऑफ कॉपर. Alloyed copper in the form of brass and bronze is used extensively throughout the mechanical engineering industries. बघा मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये मॅक्झिमम जो कॉपर आहेच, कॉपरचे जे अलॉयज आहेत त्यामध्ये मोस्टली जे वापरणार आहे ते म्हणजे ब्रास आणि ब्रॉन्झ. ब्रास बघितल्या बघितल्या लगेच समोर कळालं असेल तुम्हाला. ब्रास म्हणजे काय तर पित्तळ म्हणतोय आपण. ओके, येलोइश कलर, येलो कलर. मगाशी कसा रेडिश कलर होता, आता हा कसा आहे येलो कलर आहे. ओके, ब्रॉन्झ बघा थोडासा येलो थोडासा ब्लॅक असा मिक्स कलर ब्रॉन्झ. ब्रॉन्झचे पुतळे पुतळे जे असतात का नाही ते सगळे स्टॅच्यू ते सगळे ब्रॉन्झचे असतात, लक्षात ठेवा. कारण का महत्वाचं करोजन रेजिस्टन्स. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की ज मेन बेस काय जे प्रॉपर्टीज काय करोजन रेजिस्टन्स. अलॉयड कॉपर इन द फॉर्म ऑफ ब्रास अँड ब्रॉन्झ. आता बघा अलॉयज ऑफ कॉपर पहिला आपण वन बाय वन आता बघूया. नेक्स्ट फर्स्ट इज अ ब्रासेस. अलॉयज ऑफ कॉपर ए ब्रासेस. ब्रासेस मध्ये आता वेगवेगळ्या टाईपचे ब्रासेस आहेत. पहिला जो आहे तो मंट्स मेटल, MUNTZ मंट्स मेटल. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज येलो मेटल. बघा येलो मेटल ह्याला म्हणतातच. मंट्स मेटलला काय म्हणतात, मंट्स मेटलला येलो मेटल म्हणतात. इट्स कंपोजिशन इज 60% कॉपर अँड 40% झिंक. 60% कॉपर आहे बघा. मी मग अशी माहिती कॉपरचे हे अलॉय आहे. ओके, ब्रास म्हणजे कॉपर पासून बनवलेलं असते, म्हणजे तांबे जे आहे तांब्यापासून हे पितळ बनवलेलं आहे. आणि त्याच्यामधलं हे मंड्स मेटल. ओके, ह्याला येलो मेटल असं म्हणतात. इट्स कंपोजिशन इज 60. हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं कंपोजिशन 60% कॉपर आणि 40% त्याच्यात झिंक ओतलेलं आहे. म्हणजे दोन्हीचं हे मिक्सचर आहे. ओके, कॉम्बिनेशन ऑफ कॉपर अँड झिंक 60-40. आणि मग आपल्याला मिळते काय ब्रास मंड्स मेटल. दिस शोज एक्सलंट हॉट वर्किंग प्रॉपर्टीज. दिस ऑल्सो कॉल्ड ॲज लेडेड ब्रास. लेडेड ब्रास सुद्धा ह्याला नाव आहे. ओके, हे लक्षात ठेवा. हे जो तुम्हाला ऑप्शनलला जे क्वेश्चन जे येणार आहेत ओके त्याच्यामध्ये ऑप्शन दिले जातील आणि त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवा पर्टिक्युलरली की ह्याला येलो मेटल म्हणायचं मंड्स मेटलला. त्यानंतर कॉपर 60% आहे, 40% झिंक आहे. ओके, हे सुद्धा महत्वाचं आहे कंपोजिशन. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय लेडेड ब्रास. हे असं जे असते ते लक्षात ठेवायचं. ह्याला काय म्हणतात मंड्स मेटल ऑल्सो कॉल्ड ॲज लेडेड ब्रास. फॉर इन्क्रीजिंग मशनॅबिलिटी बाय ॲडिशन ऑफ 0.4 to 0.8% लीड. लेडेड ब्रास का म्हणतात याला कारण ह्या ब्रासमध्ये 0.4 to 0.8% लीड असतं, लेडेड ब्रास म्हणतो आपण ह्याला. ओके, आणि हे कशासाठी मशनॅबिलिटी चांगल्या पद्धतीनं. कॉपर ब्रास बघितला. ब्रास मध्ये पहिलं जो टाईप आहे काय मंड्स मेटल. ओके, आता नेक्स्ट बघूया. मंड्स मेटल 60% कॉपर अँड 40% झिंक
ॲज हाय स्ट्रेंथ अँड एक्सलंट हॉट वर्किंग प्रॉपर्टीज. जिथं जास्त हॉट वर्किंग आहेत कंडिशन्स किंवा तिथल्या ज्या हॉट वर्किंगसाठी ज्या प्रॉपर्टीज लागणार आहेत त्या सगळ्या मंड्स मेटलमध्ये असणार आहेत. ओके, 60% कॉपर अँड 40% झिंक, हे लक्षात ठेवा. ओके, हाय स्ट्रेंथ अँड एक्सलंट हॉट वर्किंग प्रॉपर्टीज. इट इज यूज फॉर ऍप्लिकेशन बघूया, शीट्स फॉर शिप सिथिंग. ओके, म्हणजे हे जे शिप्स दिसते त्याचा जो बाहेरचं कव्हर आहे, ओके, प्लेट बाहेरचा पत्रा जो आहे तो कशाचा असतोय, मंड्स मेटलचा असतोय. ओके, त्यानंतर कंडेन्सर हेड्स, परफोरेटेड मेटल्स, आर्किटेक्चरल वर्क्स, वॉल स्टेम्स, ब्रेझिंग रॉड्स, कंडेन्सर ट्यूब्स. ओके, ब्रेझिंग सोल्डरिंग ब्रेझिंग करतोय आपण, ते ब्रेझिंग चे रॉड्स असतात ते मंड्स मेटलचे असतात. आर्किटेक्चरल वर्क मध्ये तुम्हाला कलाकुसर केलेल्या काही कलाकृती दिसतील, त्या सगळ्या ह्याच्यामधनं होतात तयार, मंड्स मेटल मधनं. ओके, कंडेन्सरचे हेड्स असतात. ओके, वॉल स्टीम वॉल जे असतात, स्टेम असतात, स्टेम वॉलचे, ते मटेरियल जे आहे मंड्स मेटल आहेत. ओके, इनलेट आउटलेट वॉल जे असतात ते वॉलचे स्टेम जे असतात ते मंड्स मेटलचे बनवलेले असतात. हे काही मंड्स मेटलचे ऍप्लिकेशन्स आहेत. हे जे समोर जे दिसतात हे तुम्हाला मंड्स मेटल दिसेल. ओके, हे शिपच्या खाली जो ब्लोवर असतो, ओके, फॅन असतो, फॅन, तो फॅन बघा, त्याचं मेटल सुद्धा, तो सुद्धा कसला आहे, मंड्स मेटलचा आहे. ओके, हा, हॅलो. हेड्स, परफोरेटेड मेटल, आर्किटेक्चरल वर्क, वॉल स्टेम, ब्रेझिंग रॉड्स, कंडेन्सर ट्यूब्स, या सगळे जे समोर जे दिसते हे सगळं मंड्स मेटल आहे. ओके, ब्रास जे आहे बघा, ब्रास समोर जे दिसते तुम्हाला, हे मोस्टली तुम्ही बघितलेलं असणार आहे. स्क्रू जे आहेत ब्रासचे असे आहेत, ब्रासचं व्हॉल्व आहे. ओके, समोर दिसतोय तुम्हाला. त्यानंतर ब्रासची वायर आहेत. ओके, वायर त्या सुद्धा ब्रासच्या आहेत. हे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते तुम्हाला बघितल्यावर लक्षात येतील. हे बघा, अशा मूर्ती ज्या आहेत तुमच्या घरी, जर देवाच्या देवादिकांच्या मूर्त्या असतील तर त्या मूर्ती सुद्धा ब्रासच्या बनवलेल्या आहेत. हे बघा, हे महत्वाचं ऍप्लिकेशन, खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जे आपण मेटल सांगणार आहे त्या मेटलचं कॉम्पोजिशन, त्या मेटलचं प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन हे लक्षात ठेवा. कारण हेच मोस्टली सगळीकडं म्हणजे क्वेश्चन जे तुम्हाला येणार आहेत ते ह्याच्यावरच असणार आहेत. म्हणून हे मी का दाखवतोय, कारण तुमच्या डोळ्यासमोर ते फिट बसावं किंवा तुम्हाला लक्षात द्यावं की काय मी आपण सांगालोय, ब्रास म्हणजे काय, कॉपर म्हणजे काय, मंड्स मेटल म्हणजे काय, हे लक्षात यावं म्हणून हे आपण मॅक्झिमम ऍप्लिकेशनचे फोटोज तुम्हाला मी दाखवतोय. ओके, तर आपलं हे जे आहे ते सगळ्यात महत्वाचं काय, नॉन फेरस, नॉन फेरस मेटल. नॉन फेरस मेटल मध्ये पुन्हा एकदा फक्त रिव्हिजन करतोय. नॉन फेरस मेटल, मेटल्स आर, नॉन मेटल्स आर दॅट डू नॉट हॅव एनी आयर्न इन देम ऍट ऑल. ह्याच्यात काय महत्वाचं आहे, फेरस आणि नॉन फेरस मध्ये, फेरस मध्ये आयर्न आहे, नॉन फेरस मध्ये आयर्न नाही आहे. ओके, this means that non-ferrous metals are not attracted to magnet and they do not, and they also do not rust in the same way when exposed to moisture. मॉइश्चरच्या संपर्कात आल्यानंतर स्टील आणि कास्ट आयर्न ज्या पद्धतीनं करोजन होते, त्याचं गंजतंय, तसं ह्या कॉपर किंवा हे जे नॉन फेरस मेटल आपण बघणार आहे याचं तेवढ्या त्या प्रमाणात त्याचं करोजन होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून करोजन रेजिस्टन्स म्हणतो याला आपण, नॉन फेरस मेटल. आणि हे वेगवेगळे अल्युमिनियम, कॉपर, झिंक, टीन, लीड, सिल्वर, गोल्ड, मॅग्नेशियम हे एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये सगळ्यात स्टार्ट आपण आज जे सुरुवात बघायला लागलोय, कॉपर अँड इट्स अलॉयज. त्यानंतर कॉपरचे व्हेसल्स आहेत, कॉपरचे तारा आहेत. ओके, इलेक्ट्रिक महत्वाचं काय बघा, ऍप्लिकेशन सगळ्यात महत्वाचं आहे. कॉपर कशासाठी आपण पुन्हा एकदा आपण बघूया, दे आर मेनी industrial use of copper. Some of them are as follows. About 65% of copper that is produced is used for electrical application. म्हणजे इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन मॅक्झिमम आपण बघितलं की इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स मध्ये
कॉपर वापरतोय आपण. कॉपरचे कॉपर पासून अलॉयज, कॉपरचे जे अलॉयज आहेत ते कोणते कोणते आहेत? ब्रास आणि ब्रॉन्झ मोस्टली यूज होणारे. ओके, मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये कुठले आहेत? ब्रास आणि ब्रॉन्झ. ओके. आणि सुरुवात आपण केली ब्रास, आपण ब्रॉन्झ पण बघणार आहे, ब्रास पण बघणार आहे. ब्रास सुरुवात केली. ब्रास मध्ये पहिला जो आहे तो मंड्स मेटल आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज येलो मेटल. इट्स कंपोजिशन इज 60% कॉपर अँड 40% झिंक. हे लक्षात ठेवा. पहिला जो आहे ब्रासचा पहिला टाईप कुठला आहे? मंड्स मेटल, ऑल्सो नोन ॲज येलो मेटल. 60% कॉपर, 40% झिंक, 60-40 असं याच्यात कॉम्बिनेशन आहे. आणि ह्याला लेडेड ब्रास पण म्हणतात. काही वेळेला ह्याच्यामध्ये 0.4 to 0.8% लीड ह्यात ऍड केलं जातं. कशासाठी? मशनॅबिलिटी चांगली मिळण्यासाठी, मशनिंग चांगलं होण्यासाठी. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं काय? हे जे ब्रासेस आहेत मंड्स मेटल, हे कशासाठी वापरतोय? तर आर्किटेक्चरल वर्क्स असतील, वॉलचे स्टेम्स असतील, ब्रेझिंग रॉड्स असतील, कंडेन्सर ट्यूब्स असतील, किंवा हे जहाजाचं जे पत्रा बाहेरचा जो आउटर जो प्लेट आहे, किंवा आउटर आपण काय म्हणतो सिटिंग शीट्स फॉर शिप सिटिंग, तर हे जे आहे त्याच्यासाठी म्हणजे कवरिंग थोडक्यात, तर तो मंड्स मेटल त्यासाठी वापरतात. ओके. हे काही समोर दिसतील ते तुम्हाला ब्रासचे ऍप्लिकेशन्स आहेत. ह्याच्यावर आपल्या आता आज जे आहे ते तुम्हाला ही जी पीपीटी आहे ती मी ग्रुपवर टाकणारच आहे. पण आज मी तुम्हाला असाइनमेंट्स देणार आहे. त्या असाइनमेंट्स पटपट सोडवायचे आहेत. अजूनही कोणी बऱ्याच मुलांनी पहिली असाइनमेंट सोडवलेली नाही आहे. त्यांचे रोल नंबर सुद्धा मी आता डिस्प्ले करणार आहे. मी ह्याच्यावर ग्रुपवर टाकणार आहे. ज्यांनी ज्यांनी सोडवलेले नाही त्यांनी. ओके. त्याने पर्सनल व्हॉट्सअप नंबरला माझ्या फोटो काढायचा आणि ते पाठवायचे आहेत असाइनमेंट. ओके. आपले जो पहिला चॅप्टर झालेला आहे त्याच्या असाइनमेंट दिलेल्या आहेत. दुसरा चॅप्टर जो आहे आणि तिसरा चॅप्टर जो आहे त्याच्या पण आपण मी तुम्हाला असाइनमेंट्स देतो. त्या असाइनमेंट्स तुम्ही पटपट सोडवा आणि तुम्ही मला ग्रुपला सेंड करा. ओके. जर कोणाला काही डाऊट्स असतील, कोणाला काही प्रॉब्लेम असतील, अजून कोणाला काही काही समजलं नसेल, ओके, तर तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला सांगू शकता किंवा कॉल करू शकताय. तुम्ही बोलू पण शकताय. ओके. काय असेल ते तुम्ही सांगू शकताय. तुम्हाला एखादा पॉईंट समजलं नसेल, कन्सेप्ट क्लिअर झालं नसेल, तर ते तुम्ही सांगू शकताय. ओके. सो दिस इज आवर एंड ऑफ दिस our lecture, non-ferrous metals. Okay. For thank you for watching this video lecture.